आकर्ष, डीजेनी माझ्यासाठी इतकं काही केलंय आणि मी त्यांच्यासाठी एवढं करायला चाललोय, तुम्हाला अडवतेस? आय एम सॉरी, मी मुंबईहून आलोय हे काम करायला आणि ते काम पूर्ण करूनच जाणार. त्यांच्या मुलीला शोधल्याशिवाय मी परत नाही जाणार. आणि तसंही कर्नाल ट्रायआउट्स काही दिवसात संपणार आहेत, मग त्यानंतर तू परत जा. मी माझं काम पूर्ण करूनच मुंबईला परत येईन. जर तुझं हेच मिशन आहे की तुला डीजे आणि त्यांच्या मुलीची भेट घडवायची आहे, तर आजपासून माझंही मिशन आहे हे. बोलले होते ना की तुझ्या प्रत्येक मिशन मध्ये साथ देईन, तर आजपासून माझंही हे मिशन आहे. रेवा, तू खरं बोलली होतीस. लहानपणापासून तू मला झेलत आलीयस. आणि आयुष्यभर झेलायला तयार आहे. कदाचित आता डीजेच आम्हा दोघांना एकत्र आणेल. अरे वा, घर तर अगदी ठीक ठाक दिसतंय. बोला. पापाजी घरात आहेत का? आतमध्ये आहेत. हा, मला जरा महत्वाचं काम आहे. या ना. तुम्ही बसा, मी पापाजींना बोलवते. पापाजी, पापाजी. नमस्कार लालाजी. नमस्कार. बसा ना. अहो, तुमच्या जवळ तर वेळ नाही, मग मीच विचार केला की चला मीच तुमच्या घरी जावं. तुम्ही बसा ना. तुमचं घर तर चांगलंच मोठं आहे, याचे तर चांगलेच पैसे येतील. घ्या, पाणी घ्या. तुझा हात. तर मग सांगा भाईजी, काय करायचंय? ते लालाजी, इतका मोठा निर्णय मी इतक्या लवकर कसा करू शकेन? आणि तुम्ही असे अचानकच आलात ना. मग काय निरोप द्यायला पाहिजे होता? हा, म्हणजे तू इथून पळून गेला असतास? अरे 3 महिन्यांचा व्याज बाकी आहे आणि वर बोलावणं पाठवलं तर कोणतं ना कोणतं निमित्त तयारच आहे. लालाजी, थोडं हळू बोला ना तुम्ही. घरी पाहुणे आलेत आमच्या. अरे तुम्हाला जर तुमच्या इज्जतीची इतकीच पर्वा आहे तर मग माझं व्याज वेळेवर पाठवायचं होतं. बस तुम्ही मला थोड्या दिवसांची मुदत आणखीन द्या, मी बंदोबस्त करून टाकतो. नाही भाईजी, नाही. हे बघा, मला तुमच्यावर थोडाही विश्वास नाही. लालाजी, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचे पैसे नक्की देईन. यावेळी नक्की पैसे परत करीन मी. दिली. तुम्हाला 24 तासांची वेळ दिली, पण 24 तासात मला माझे पैसे मिळालेच पाहिजेत. नाहीतर चुपचाप तुमच्या घराची चावी माझ्या हातात द्या, कारण यावेळी मी येईन तो रिकाम्या हाती नाही जाणार. हा कोण होता भाऊ, जो घराची चावी घेण्याचं बोलत होता? हे
हे काय झालं आता? आपल्याला छप्परे नाही राहिलं. बोल ना, कोण होता? हं? हे काय केलंस तू? मम्मा, आपण यांची मदत केली पाहिजे ना. तुम्ही प्लीज पप्पांशी बोला ना. यांना तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही यांना मदत करायला. कारण जर हे घर गेलं तर हे सगळे कुठे जातील? तुझं डोकं फिरलंय की काय? आज तू हे माझ्याजवळ बोललीस, उद्या आणखीन कोणाजवळ बोलू नकोस. हे घर नाही, एक खोल विहीर आहे. यात कितीही पैसे टाकले ना तरी कमीच आहे. घर नाही राहिलं. पापाजी, पापाजी, आपण एक काम करू शकतो. आपण या घराला बँकेत तारण ठेवलं तर त्यामुळे आपलं घर पण सुरक्षित राहील आणि पैसे पण योग्य मिळतील. चुप, एकदम चुप. तुझ्या सल्ल्याची गरज नाहीये, मला कळलं. मला अक्कल शिकवू नकोस. अरे मी अगोदरच इतका त्रासलोय, तू समजावणार मला आता? मला कळतंय काय करायचं आणि काय नाही करायचं. सल्ला देत बसले मला. गप्प बस. अरे झालं तुझं काहीच थंड? लावून दिलीस ना आग तू? अगं आई, सोडायचं नको बोलू. इकडे ये आधी. तुला काडीचीही अक्कल नाही ना? का सांगितलं नाहीस त्याला की वडील घरी नाहीये ते? पण नाही, मोठी सत्याची देवी आहेस ना तू. तुला तर कधी चैनच पडत नाही जोपर्यंत तू सगळ्यांना दुःख देत नाहीस. रोशनी, हे परमेश्वरा. मग चलायचं. ही बातमी दार्जींना पण द्यायची आहे की तुम्ही त्यांचं काम काही लाच न देता करून दाखवलं. काय डोकं आहे बाईजी तुमचं. बेटा बंटी, याला चांगलं डोकं नाही, चांगलं नशीब म्हणतात. योग्य वेळी योग्य गोष्ट आठवली. आणि यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे रोशनी आहे. माझं चांगलं नशीब तर तीच आहे. का माते, का माझी संकट संपत नाहीत? मी असं कोणतं पाप केलंय ज्यामुळे माझी माणसं रोज एक नवीन शिक्षा भोगतायत? का? जेव्हा पण मूडमध्ये फोन करावा मॅडमला, कधीच वेळेवर फोन नाही उचलणार माझा. मग भले गोष्ट चांगली असो वा वाईट. अरे तू कशाला बसतोस गाडीमध्ये? का भाईजी? रोशनीच्या घरी चाललोय मी, जरा भेटायचंय तिला. ठीक आहे. माते, इकडे पापाजी आणि तिकडे नील. सकाळपासून माझं मन इतकं घाबरतंय. अरे या ब्रेकला काय झालं?
रेवाजींना ही फुलं खूप आवडतील. अरे कोण आहे? अरे वेडा झालाय का? बेचारा छोटा चौधरी. नील, तू ठीक आहेस? तू चिंता करू नकोस, मी आलो अज्जू. चल ये आरामात, सगळं ठीक होईल. नील, अज्जू, अज्जू. अज्जू. अरे अज्जू. सगळं घर गिळलं या पोरीने. माना किंवा नका मानू. पोरी अगं काय झालं पोरी? काय शोधतेस तिथे? काय नाही दीदा, तुपाचा डबा नाही सापडत आहे. अगं असेल तिथेच कुठेतरी, बघ जरा नीट. नाही दीदा, नाहीये. थांब जरा, मी येते. थांब बाई, मी देऊन येते हिला बरणी. आता लगेच देऊन येते. घे महाराणी. सुरेंद्र, अगं थांब, काय अगं सांगते? थांब. कुठे चाललीस तू? अगं काय झालं पोरी? ऐकू येत नाहीये तुला? कुठे चाललीस तू? हा, तुपाची आंघोळ घालायला? देवी, अगं काय झालं पोरी? दीदा, माझा हात लागला आणि दिवा खाली पडून विझला. अगं मग याच्यात एवढं घाबरायसारखं काय आहे? जा जाऊन परत लावून ये. रोशनी, रोशनी, काय झालं रे बैला? कशाला धापा टाकतोस बोल? नीलचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कसं? मला नाही माहित. रोशनी, अरे नील, काय झालं माझ्या पोराला? मी तुला विचारतीये,
काय झालं याला? अच्चू काय झालं याला? दार्जी ते नीलच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. दार्जी, लस्सी. नमस्कार दारजी. काय झालं डॉक्टर? आज तुम्ही इथे? ते मला अज्जूचा फोन आला होता. अरे नील, काय झालं? नील, काय झालं माझ्या पोराला? काय झालं याला? ही जखम काय झालं याला? अरे मी तुला विचारतीये, काय झालं याला? अच्चू काय झालं नीलला? दार्जी ते नीलच्या गाडीचा आज ऍक्सिडेंट झालं. ऍक्सिडेंट? मग इथे का घेऊन आलास याला? हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. काकी ते मालकीण, मीच अज्जूला घरी आणायला सांगितलं होतं. खरं म्हणजे मला आणि अज्जूला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला जास्त वेळ लागला असता. अहो पण इथे ह्याचा इलाज होईल ना? हो हो, तुम्ही घाबरू नका. जखम जास्त खोल नाहीये. मी बँडेज लावतो, काही औषधं लिहून देतो. बस 2-4 दिवसातच नील बाबू चालायला लागतील. घाबरायचं काहीच कारण नाहीये. मी इंजेक्शन आणि पेन किलर दिलेले आहेत. बस आता थोड्या वेळाने याला ज्यूस वगैरे प्यायला द्या. मी बदाम घालून खीर बनवते. खबरदार, जर खीरचं नाव काढलंस तर. मी ते अळीवाचे लाडू बनवते, त्याच्यात जास्त ताकद असते. अगदी योग्य सांगितलं मालकीण तुम्ही. अच्छा दारजी, आता मी निघतो. जर काही गरज लागलीच तर तुम्ही मला फोन करा. चला तर दार्जी, मी डॉक्टरांना बाहेर सोडून येतो. बघ, आपण दोघं सोबत होत ना, आपण आपल्या ध्येयापर्यंत किती लवकर पोहोचू. हा, तोपर्यंत डीजेना आश्रम मध्येच ठेवू, काहीही करून. कोणता आश्रम? सांगितलं ना, योगाश्रम. काय झालं? आकाश, डीजे मुंबईत आहे. यू आर जोकिंग. यू आर नॉट जोकिंग? नो. रेवा, डीजे मुंबईत आहेत? नो 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 नो, सगळी गडबड होईल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, आता कसं करणार? एक सेकंद. तर मग त्या मुंबईला आहेत, त्यांना माहिती आहे की आपण इथे आहोत. रेवा, आता मी काय करू? रेवा बोल. यू डोंट अंडरस्टँड. मी काय करू रेवा? प्लीज सुचव काहीतरी मला, प्लीज. स्टॉप इट. रिलॅक्स. मला वाटतं त्यांना सगळं माहिती आहे. आय एम शुअर की त्यांना सगळं कळलं आपण कर्नालला का आलोय. तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आपण मुंबई. आकाश, तू असं बिहेव करशील ना तर डीजेना डेफिनेटली संशय येईल. रिलॅक्स. डीजेना नाही माहित की तू त्यांची पर्सनल डायरी वाचली होतीस, राईट? त्यांना नाही माहित की तुला त्यांचा भूतकाळ माहिती आहे. तुला ना आता डीजे बरोबर ना अगदी नॉर्मल वागायचंय. त्यांना कन्व्हिन्स कर की तू इथे फक्त डान्ससाठीच आलेला आहेस. डीजेंच्या मनात ना थोडासा सुद्धा संशय नाही येणार. गॉट इट? रोशनी? रोशनीला काय झालं? पळत का चालली ती? आकाश, आता तू कुठे चाललायस? डीजेंना कॉल नाही करायचा आहे? पण चल, डीजेंना कॉल कर.
ही आहे तुझी हद्द. यापुढे जर तू तुझी हद्द पार करण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यासारखी वाईट कोणी असणार नाही. नाही सुरेंदर, घाबरण्यासारखं काही नाही. डॉक्टरांनी इलाज सुरू केलेत. माता देवीचीच कृपा आहे. आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. ते बैजूने येऊन सांगितलं ना. आणि रोशनी तर बिचारी नुसतं ऐकूनच धावत सुटली बाहेर. अरे, रोशनी तर इथे पोहोचली पण. इतक्या लवकर पोहोचली तिकडे? काकी ते नील कसा आहे? मी एकदा पाहू त्याला. बैजू भैयाने सांगितलं त्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. काकी माझ्या घराची चौकट पार करण्याची तुझी हिंमतच कशी झाली? आज तुझी ही चूक मी दुर्लक्षित नाही करू शकत. चल तू काकी, खाली चाल. मला माहितीये माझ्याकडून फार मोठी चूक झालीये, पण मला एकदा काही मला ऐकायचं नीलला नाहीये. पाहायचंय. चल तू माझ्या बरोबर. काकी माझं ऐका तरी. तू चल माझ्या बरोबर. काकी. चल माझ्या बरोबर. काकी नील. काकी नील. कल्याणी, ही आहे तुझी हद्द. यापुढे जर तू तुझी हद्द पार करण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखी वाईट कोणी असणार नाही. नीलभाईजी कुठे आहेत? आणि हा ऍक्सिडेंट कसा झाला? हेच मी तुला विचारतेय. कुठे होतास तू? तू होतास ना नील बरोबर? तर मग हे सगळं कसं झालं? भाईजी तर तुम्हालाच भेटायला चालले होते ना. मग हा ऍक्सिडेंट कसा झाला? जोपर्यंत तुझं काम संपत नाही तोपर्यंत तू मुंबईला नाही येणार. ते तर डेफिनेट आहे. मी माझं काम पूर्ण केल्याशिवाय परत नाही येणार. डीजे, मला एक कॉल येतोय. मी थोड्या वेळाने फोन करतो. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच व्हायला लागलंय. आकर्षला कर्नाल पासून दूर राहावंच लागेल.